नमस्कार, मी श्यामल साबळे, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। काकामुळेच आपला संसार मोडला असल्याच्या रागातून पुतण्याने काकाचा खून केल्याची घटना अंबड तालुक्यात घडली होती। या प्रकरणातील आरोपी पुतण्याला स्थानिक गुन्हे शाखा आणि अंबड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण करून एका वृद्ध व्यक्तीचा खून केल्याची घटना अंबड तालुक्यातील शिराढोर शिवारात 21 नोव्हेंबर रोजी घडली होती। या घटनेच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या। काकामुळेच आपला संसार मोडला आणि आपल्या आईला केलेल्या मारहाणीचा मनात राग होता। या रागामुळेच पुतण्यानेच काकाचा खून केल्याचं समोर आलंय। मच्छिंद्र गंगाधर सपकाळ असे मृताचे, तर ज्ञानेश्वर दशरथ सपकाळ असे मारेकऱ्याचे नाव आहे। पिकाला पाणी देऊन घराकडे दुचाकीहून परतत असताना गावाच्या पाणंद रस्त्याजवळ काका मच्छिंद्र सपकाळ यांच्या डोक्यावर लाकडाने वार करून हा खून केलाय। नंतर आरोपी घरी गेला होता। शिक्षक असलेल्या मुलाने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि अंबड पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास करत 8व्या दिवशी आरोपी निष्पन्न केला। काकामुळेच आपला सुखी संसार मोडला, आर्थिक नुकसान सोसावे लागले आणि आईला केलेल्या मारहाणीचा राग मनात आरोपी पुतण्याने आपल्या काकाचा खून केलाय। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरले, PSI राजेंद्र वाघ, छोटूराम ठुबे, भगवान नरोडे, पोलीस अंमलदार विष्णू चव्हाण, दीपक पाटील, समुएल कांबळे, रामप्रसाद पहुरे, अरुण मुंडे यांच्यासह इतरांनी केली आहे। महानगरपालिका प्राथमिक शाळा मामा चौक आणि संभाजीनगर जालना येथील विद्यार्थ्यांना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते शालेय पोषण आहार निमित्त पौष्टिक आहाराचं वाटप करण्यात आलंय। पाहूयात। महानगरपालिका प्राथमिक शाळा मामा चौक संभाजीनगर जालना येथे अन्न अमृत फाउंडेशनच्या वतीने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला। यात पनीरची भाजी, भात, मोतीचूर लाडू आदी पदार्थांचा समावेश आहे। या पोषण आहाराचं वाटप मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी जानेवारी 2024 पासून शाळेत पोषण आहाराचं वाटप करण्यात येते। या आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पौष्टिक वेगवेगळ्या पदार्थांचे पौष्टिक आहार मिळावा हा या संकल्पनेचा उद्दिष्ट आहे। या कार्यक्रमाला जालना शहर महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर तसेच सहआयुक्त आणि शिक्षणाधिकारी केशव कानपुडे, अन्न अमृत फाउंडेशनचे व्यवस्थापक गणेश प्रभाकर नखाते यांच्यासह शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींची, मुख्याध्यापिका, शालेय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। आज आपल्या संभाजीनगरच्या शाळेमध्ये महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आपण जानेवारीपासून अन्न अमृत फाउंडेशनच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन योजनेचं आहार पुरवला जातो। तर यामध्ये त्यांनी अशी संकल्पना मांडली की महिन्यातून एक वेळ असं काहीतरी जे रेग्युलर आपला पौष्टिक आहार आपण देतो त्यामध्ये काहीतरी ॲड करूयात म्हणून खरं तर हा प्रोग्राम दिवाळीच्या नंतर लगेच करणार होतो आपण, पण ते आचारसंहितेमुळे थोडा उशीर झाला। तर आज इथल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आपण म्हणजे पौष्टिकता वाढवण्यासाठी पोषणातली तर पनीरचा विशेष आयटम आणि लाडू, मोतीचूर लाडू असा अतिरिक्तचा आपण मुलांना प्रोव्हाइड केलं। त्यामध्ये साधारणपणे आपले इथली पटसंख्या 72 पर्यंत आहे आणि सध्या उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या 50-55 आहे। ही पटसंख्या वाढवण्यासाठी पण याच्यामुळे आपल्याला मदत होईल आणि जशी पटसंख्या वाढेल तशी गुणवत्ता वाढवण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत। थँक्यू। परतूर येथे लोणीकर समर्थकांचा आभार मेळावा नुकताच संपन्न झाला। यावेळी हजारो समर्थकांकडून आमदार बबनराव लोणीकरांचं भव्य आणि जंगी स्वागत करण्यात आले। शरद पवार यांच्या नेतृत्वातील उबाटा गटाचे नेते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील महाविकास आघाडी सत्तेत असताना राज्यभरात अराजकता मासली होती। साधू संतांवर हल्ले होत होते। राष्ट्रीय पुरुषांवर महाविकास आघाडीतील दळभद्री नेते तोंड सुख घेत होते।
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तत्कालीन राज्याचे गृहमंत्री महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करत होते. त्यामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला उलथून पायाखाली घेण्याचं धाडस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलं. त्यांच्या पाठीशी राज्यातील भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभा राहिला. त्यामुळे राज्याच्या राजकीय सत्तेत तडजोड करावी लागली होती, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान नवनिर्वाचित आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले. ते भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित परतूर मंठा नेर सेवली विधानसभा मतदारसंघातील परतूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रयत क्रांती संघटना आणि मित्र पक्ष महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भव्य मेळाव्यात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत असताना बोलत होते. यावेळी हजारो लोणीकर समर्थकांनी आमदार बबनराव लोणीकर यांचं जंगी स्वागत केलं. समाजामध्ये आपल्याला प्रचंड मताधिक्य आणि लीड मिळाली. एकदा टीव्ही उभी होती आणि त्यावेळेला सोयऱ्या झाल्याची मतं गेली, पण आज ती सगळी गावं 15-16 गावं रमेशनं सगळी पिंजून काढली. रमेश आपले भापकर आणि या सगळ्या लोकांनी या वेळेला की मागच्या वेळेला आमच्याकडून एक अपवाद झाला होता, तर शेवटी उशिरा लक्षात येतं या सगळ्या गावात, रमेशच्या गावात आपल्याला 700-750 मतदान आहे, बरोबर आहे, 630 मतदान आहे, म्हणजे सगळी गावं आपल्याला ते मिळाले. आज मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो की आपण पूर्ण ताकदपणाला लावून भारतीय जनता पक्षाला विजय मिळवून दिलेला आहे. मला आमदार करण्यासाठी ताकद लावलेली आहे. मी वारंवार आपले आभार यासाठी मानत आहे की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असो की आमचे मित्र पक्ष असो, छोटे मोठे सगळे एकजुटीने लढले आणि आपण हा विजय प्राप्त केलेला आहे. पुन्हा एकदा आमदार म्हणून या विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा मंत्री म्हणून आपल्याला खूप मोठं काम उभं करायचं आहे. आज यासाठीच इथं आलो की आपली भेट होईल, सगळ्यांचं फोटो सेशन होईल, आपली चर्चा होईल आणि आपण आत्मचिंतनाची सर्कल वाईज काही बैठक करू आणि भविष्यात आपली ग्रामपंचायत असेल, आपली जिल्हा परिषद असेल, आपली पंचायत समिती असेल, आपली नगरपालिका असेल, आपण ताकदीनं लढू आणि 100% भाजप निवडून आणू. आमदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून परतूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सभा मंडप बांधकामाकरिता 50 लाख रुपये निधी मंजूर झाला होता. त्यानिमित्त स्वामी समर्थ भक्तांकडून आमदार बबनराव लोणीकर यांचा सत्कार करण्यात आला. गुरुमाऊली मोरेदादा यांच्या संकल्पनेतून देशभरासह जगभरात चालू असलेलं कृषी आणि आरोग्यविषयक धोरण देशासह जगात उत्क्रांती निर्माण करेल अशी धारणा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात व्यक्त केली. परतूर येथील स्वामी समर्थ केंद्रात भव्य सभा मंडप बांधण्याकरिता आमदार लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे 50 लाख रुपये मंजूर झाल्याने श्री स्वामी समर्थ सेवेकरी बंधू भगिनींच्या वतीने आयोजित नवनिर्वाचित आमदार लोणीकर यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की श्री स्वामी समर्थांचा सेवेकरी म्हणून स्वामी समर्थांची सेवा करण्याचं पुण्य मला लाभले, याचा मला गौरव आणि अभिमान वाटतो. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने मी गेली 40 वर्षे राज्याच्या राजकारणात टिकून असून 8 वेळा परतूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मला भारतीय जनता पक्षाने दिली. यात मी 5व्यांदा महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य आमदार म्हणून विजयी झालो असून मतदारसंघात केलेल्या सर्वांगीण विकास कामाच्या जोरावर मतदारसंघातील मतदारांनी मला भक्कम मतांनी विजयी केले. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासाकरिता पुन्हा मला मंत्रिमंडळात काम करण्याची नक्कीच संधी मिळेल असा आत्मविश्वास देखील यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला. यावेळी श्री स्वामी समर्थ भक्तांकडून आमदार बबनराव लोणीकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. शेतीवर काम करतात, विषमुक्त शेतीवर काम करतात, सेंद्रिय शेतीवर काम करतात. मोठमोठ्या लाखोच्या संख्येनं कृषी मेळावे दिंडोरीमध्ये होतात आणि तिथं पिण्याच्या पाण्याची अडचण होती. 2 लाख 3 लाख लोक दिंडोरीला प्रत्येक वर्षी कृषी प्रदर्शनाला येतात आणि तिथं पाणी नव्हतं.
आणि गुरुमाऊलीने मला सांगितलं की हे गाव टँकरचं आणि पाणी टंचाईचं गाव आहे. देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक दिंडोरीला येतात, पाण्याची व्यवस्था करा. लागलीच मी दिंडोरीमध्ये स्वामींच्या केंद्रातच मिटिंग बोलवली. तातडीनं नगराध्यक्ष, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, सारे अधिकारी बोलवले आणि लागलीच त्या ठिकाणी 22-23 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आणि वर्षभरामध्ये दिंडोरीच्या पाण्याचा प्रश्न सुटला. असा 18,000 गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. आपल्याही तालुक्यात वॉटर ग्रीड केली आपण. 200 गावात फिल्टरचं पाणी पितात. परतूरला 56 कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेला आपण दिले होते. त्यामुळं परतूरच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. पुन्हाही संधी मिळाली तर ताकदीनं, हिमतीनं जनतेची सेवा कशी करता येईल याचा मी सातत्यानं नक्कीच प्रयत्न करेन. जालना शहरातील संगीता लाहोटी खून प्रकरणातील न्यायालयीन सुनावणी सध्या अंतिम टप्प्यात असून येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत या प्रकरणात न्यायालय आपला निर्णय देईल. मयत महिलेच्या बाजूने विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे कामकाज पाहत असून त्यांनी या प्रकरणाबाबत नुकतीच एमसीएन न्यूजला माहिती दिली आहे. पाहूयात. मनुष्य किती क्रूर बनू शकतो याचं उदाहरण म्हणजे संगीता लाहोटी यांचा नोकर भीमराव धांडे आहे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. जालना शहरात उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या संगीता लाहोटी यांचा खून 14 डिसेंबर 2021 रोजी करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी सध्या जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायमूर्ती श्रीमती वर्षा मोहिते यांच्या समोर सुरू आहे. सरकार पक्षातर्फे प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम ही बाजू मांडतायत. आज सरकार पक्षातर्फे होणारी सुनावणी पूर्ण झाली आहे आणि लवकरच या खटल्याचा निकालही लागणार आहे. दरम्यान आरोपीच्या वतीने विधिज्ञ श्रीकांत गुले हे बाजू मांडतायत. दिनांक 5 डिसेंबरला ही सुनावणी सुरू होईल. त्यानंतर काही दिवसातच संगीता लाहोटी यांच्या खून खटल्याचा निकाल लागणार आहे. सर, संगीता लाहोटी खून खटल्याची सध्या सुनावणी चालू आहे, काय स्टेटस आहे सध्या? मनुष्य किती हिंस्र बनू शकतो हे संगीता लाहोटी यांचा खून ज्या त्यांच्या नोकराने भीमराव धांडेने दिनांक 14 डिसेंबर 2021ला सकाळी त्यांच्या राहत्या घरी केला होता. हा खटल्यामध्ये एकूण आम्ही 20 ते 22 साक्षीदार आम्ही या खटल्यात तपासले आणि परिस्थितीजन्य पुरावा आणि तसंच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ची साक्ष ही या खटल्यात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. गेल्या 2 दिवस आमचा हा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे आम्ही पूर्ण केला आणि आता आरोपींतर्फे युक्तिवाद हा 5 डिसेंबरला सुरू होईल आणि त्याच्यानंतर न्यायालय निकालाची तारीख घोषित करेल. याबरोबर जालना बातमीपत्र इथे संपलंय. पाहत राहा एमसीएन न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर.
आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट शर्ट, पॅन्ट, टी शर्ट आणि जीन्सचे भव्य दालत. शर्ट 399, 499, 599 आणि 650. अरमानी ट्विल पॅन्ट्स साईज 28 ते 34 पर्यंत केवळ 1050 ला 3 पॅन्ट. अरमानी बिग साईज पॅन्ट 36 ते 42 अगदी 599 रुपयात. अरमानी पॅन्ट साईज 28 ते 36. पीनट प्लेन आणि पीनट चेक्स पॅन्ट 1400 रुपयांमध्ये 3. कुर्ता सेट 350 पासून ते 1199 पर्यंत. कार्गो पॅन्ट 6 आणि 7 पॉकेट केवळ 999 रुपयात. बेल्ट 350 पासून. वॉलेट 350 पासून. शूज आणि लोफर्स अगदी 400 रुपयांपासून. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट मुंदडा टावर्स रेल्वे स्टेशन रोड नियर मळमादेवी मंदिर जालना. आमचा संपर्क 8149161616 किंवा 9595776999. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. जगभरातील नामांकित देशामध्ये बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड. कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे, टरबूज, खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे, कापूस, तांदूळ, मका, बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन, ज्वारी यासह अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेरघर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड जालना तर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मनसोक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा, मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मद्य प्राशन करून वाहन चालवणे धोक्याचे आहे, त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालवू नका. सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राम अग्रवाल, संचालक रूपम वाईन्स जालना. अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट इयत्ता 11वी 12वी नीट जेई सीईटी साठी प्रवेश देणे सुरू आहे. करिअर मध्ये यश मिळवून देणारा अंकुश सरांचा पॅटर्न. 2024 बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज प्रवेश सुरू. नीट जेई सीईटी मार्फत जास्तीत जास्त डॉक्टर, इंजिनियर घडवणारे एकमेव क्लासेस म्हणजे अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट. तर चला आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता KCC बिल्डिंग, आझाद मैदान कॉम्प्लेक्स, SRP रोड, जालना. संपर्क 9823773753. जालना मंठा रोडवरील रामनगर शुगर फॅक्टरी जवळील हिंद पेट्रोल पंपासाठी एक अनुभवी मॅनेजर कामासाठी पाहिजे. तसेच जालना शहरातील अंबड चौफुली जवळील गोल्डी लॉन्स समोरील जय भारत पेट्रोल पंपावर कार्यालयीन कामकाजासाठी एक महिला पाहिजे. आमचा संपर्क 9175083166.